माझं नाव दीपिका इंगळे आहे. आज सध्या सोशल मीडियावरती खूप काही असं बिग बॉसच्या नावाचे सगळं चालू आहे चर्चे. लाईक OTTवरती वडापाववालीला आणलं, मग ते 2 बायकावाला तो अरमान मलिक अँड ऑल. ती एक भोजपुरी ॲक्सेंट्समध्ये बोलते ती. मग भरपूर काही अशा गोष्टी सगळ्या OTTवरती बघितले जातात आहे आणि ते सगळं चाललं आहे. एक टॉपिक मला बोलावंसं वाटलं. ते टॉपिक आहे ती वडापाव गर्ल. तिला वडापाव गर्ल म्हणून डोक्यावरती मिरवतात आहे. त्याच्याबद्दल बोलायचं वाटलं, की तिने सांगितलं की तिच्या मुलाची म्हणजे तिची जी स्टोरी आहे नॉर्मली, की तिच्या मुलाची तब्येत बरोबर नव्हती म्हणून तिने जी जॉब सोडलं, तिच्या नवऱ्याने जॉब सोडलं, मग त्याने ते वडापावची गाडी लावली. ठीक आहे. पण मला एक सांगावंसं वाटतं, की जे लोक रस्त्यावरती एक गाडी लावतात, त्याच्यामध्ये जास्त स्ट्रगल आहे की जॉबमध्ये जास्त स्ट्रगल आहे? मग तुम्ही मला सांगा. कारण का मला तर असं वाटतं की रस्त्यावरती जे लोक रेडी लावतात ना, त्याच्यावरती जास्त स्ट्रगल आहे. कारण का जॉबमध्ये तरी पण तुम्ही सकाळी एकदा जाऊन संध्याकाळी तुम्ही फ्री होऊन घरी येऊ शकता. म्हणजे ऑफिसचं जे स्ट्रेस असतं ते ऑफिसमध्ये, आणि मग नंतर घरी येऊन घरामध्ये आपण आपल्या मुलांना, आपल्या फॅमिलीला टाईम देऊ शकतो, किंवा घराची जी आहे आपण काम वगैरे करू शकतो. पण रेडी म्हणजे सकाळपासून ते सगळं तयारी करणं, मग ते सगळं तिकडे जाऊन ते उभे राहून एवढा तास मेहनत करणं, मग ते एवढं पब्लिक आणि एवढे लोकांना हँडल करणं, आणि देन रात्रीचे जे भांडे असतात, जे बाकी सगळं सगळं ते जे विस्कटलं असतं ते सगळं जे जमा करायचं, म्हणजे म्हणजे जे क्लिअर वगैरे करायचं असतं, ते सगळं किती म्हणजे काम असतं. ते पूर्ण दिवसचं झालं. तर जर एखाद्या व्यक्तीचा मुलाला काय प्रॉब्लेम आहे, तर तिने रेडी लावणं हे ऑप्शन होता का? कारण का जर तिने रेडी लावली तर ते फुल दिवस तर ते त्या बाहेरच्या त्या बिझनेसला देते. तर ती मुलाला कधी बघते, मुलाला कधी सांभाळते? आणि जसं तिने सांगितलं की तिची कोणतरी आहे, सासू आहे, की तिची आई जी पण आहे ती मुलाला सांभाळते. तर का ती जॉबला गेली असते तर तिने नाही सांभाळलं असतं? म्हणजे ती रेडीवरती जाईल तेव्हाच ती सांभाळणार, जॉबला जाणार तर ती सांभाळणार नाही, असं अट होता का तिचा? सेकंड थिंग, आता जेव्हा ती जी हे झाली, बिग बॉसमध्ये सिलेक्टेड झाली, एवढ्या तमाशाने एवढा गोंगाटा घातला त्या बाईनी. पण जेव्हा ती बिग बॉसमध्ये तिचं एंट्री झालं आणि ती बिग बॉसमध्ये आली, तेव्हा मी एक व्हिडिओ बघितला तिचा, की ती एअरपोर्टवरती येताना तिचा जो मुलगा आहे तो बॅगला ढकलताना त्या बॅगवरती पडला. तिने तिला उचललासुद्धा नाही. त्या बाईला तिचा बॅग आणि तिची हेअर असं करणं हे खूप इम्पॉर्टंट होता मुलाला उचलण्याच्या. म्हणजे मुलाला उचलण्यापेक्षा तिला तिचे हेअर्स आणि तिचे पर्स आणि हे सगळं, म्हणजे तिचं जे स्टाईल होतं ते मारणं जास्त तिला इम्पॉर्टंट वाटलं. आणि तो एखादा तिसरा पर्सन, नवऱ्याने पण नाही उचललं, तिसऱ्या पर्सनने उचललं. आणि एवढ्या छोट्या मुलाला सोडून ती त्या बिग बॉसमध्ये आली आणि ते एवढी घसा पाडून बोलत होती, मैं अपने बच्चे से एक दिन भी दूर नहीं रह सकी. मग ती बिग बॉसमध्ये काय आता बोलली असती त्यासाठी आली आहे? बिग बॉसमध्ये आलीस तर मुलाला सोडून तुला कोण बघते एवढ्या छोट्याशा मुलाला? तो आजारी आहे ना, छोटा आहे ना, मग तो तिला सोडून कशी काय आली? अरे बाबा, हे ना दिल्लीमध्ये करतेस काय करतेस ते ठीक आहे, पण आम्ही मुंबईकर आहोत, आणि मुंबईवाले आणि दुनियावाले, ठीक आहे, मुंबई आणि दुनियावाले एवढे ना चू नाही आहेत. त्यांना सगळं कळतं, दिसतं की तू काय करतेस. ठीक आहे, नाव आणि फेमसाठी तू हे सगळं केलंस. आणि आता तुला बिग बॉसचा ऑफर आला तेव्हा तुला मुलगा नाही दिसला, तेव्हा तुला प्रॉब्लेम नाही दिसले,
तू आपला बॅग उचलला आणि निघालीस डायरेक्ट बिग बॉसला. आणि सेकंड थिंग की ते मूर्ख लोक कोण आहेत जे तिच्या हाताचं खाण्यासाठी जायचे ना तिच्या गाडीवरती. आता ते तिकडे आहे ना, तिकडे बनवत नाही आहे. तिचे ते काम करणारे बनवतात आहे, तिचे दुसरे लोक बनवतात आहे. आता तिच्या गाडीवरती का जातात आहे? आणि जेव्हा आता ती एक्सपोज झाली आहे की तिने त्या बिग बॉसमध्ये येण्यासाठी एवढं सगळं तमाशा केलेला आणि एवढं सगळं केलेला, तर मग तिच्या रेडीवरती जातात कशाला? अरे जायलाच नाही पाहिजे तिच्या हॉटेलमध्ये. तिला बायकॉट करा, अजिबात तिचा तो वडापाव पण खाऊ नका आणि तिला बिग बॉसमध्ये वोटिंग पण करू नका. मग असे माणसांना समजेल. आणि मला ना सर्वात ॲक्च्युली व्हिडिओ खूप मोठं होतं आहे, पण मला तुम्हाला सांगायचं आहे, जर एक बाई फक्त तिला तर सांभाळणारा हा आहे घरी म्हणून ती सोडून ते रेडीवरती काम करते. पण तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो माहिती असेल की अशा पण बायका आहेत जे मुलांना घेऊन पाठीवर बांधून पोटावर बांधून कपड्यांनी बिल्डिंगचं काम करतात. रेती सिमेंट उचलतात, विटं उचलतात डोक्यावरती, लग्नाच्या याच्यामध्ये लाईट घेऊन जातात. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल भरपूर. ती मुलांना घेऊन त्या लाईटिंगचं एवढं वजन ते लाईटिंग डोक्यावरती ठेवून उभे राहतात, ती वारात निघते तेव्हा. अरे मुलांना घेऊन रिक्षा चालवतात, मुलांना घेऊन वजन उचलतात. मग त्यांना तर काय द्यायला पाहिजे? त्यांना तर प्रधानमंत्रीकडून अवॉर्ड द्यायला पाहिजे. जर ही बाई एवढ्याशा याच्यामध्ये 6 महिन्यात एवढं तमाशा करून आणि एवढं खोटं बोलून बिग बॉसमध्ये जाऊ शकते, मग तशा बायकांना तर डोक्यावरती बसवायला पाहिजे. आपल्याला विचार करा. मूर्ख बनवायला ही लोक आपल्याला मूर्ख बनवतात. काही माणसं मूर्ख बनतात, यांना वोट करतात, सिंपती दाखवतात आणि या सिंपतीचा फायदा घेतात. असल्या माणसं सिंपतीचा फायदा घेतात आपल्या. आणि नंतर जेव्हा ती लोकं हिट होतात, स्टार बनतात, सेलिब्रिटी बनतात, मग आपल्याबरोबरच उभं राहायला, आपल्याबरोबर फोटो काढायला, आपल्याच लोकांशी त्यांना खूप 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 असं हे वाटतं. अरे वाईट वाटतं. अरे नाही प्लीज फोटो काढायला पण बिचारा त्रास होतो. तर जी आहे ना आपल्या फ्रेंड्स मीन्स लाईक आपल्या फॅन्सची जे रिस्पेक्ट करतात आणि जे आपल्याला पसंत करतात, आपल्याला लाईक करतात, रिअली आपल्याला अप्रिशिएट करतात, त्यांची जी इज्जत करतात, तसेच लोकांना तुम्ही खरोखर इज्जत द्या. चला, व्हिडिओ तर खूप लांब झालं, मोठं झालं, एवढंच बोलायचं होतं. थँक्यू.